शिर्डी शहरातील विविध रस्त्यांची कामं गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत। त्यासाठी शासनाने 22 कोटींचा निधी मंजूर केलाय। या निधीत पंचायतीने ठरवलेली कामे त्वरित करावीत, जेणेकरून नागरिकांना याचा त्रास होणार नाही। यामध्ये मुख्यत्वे करून बिरोबाबन, पिंपळवाडी, साकुरी शिवरस्ता, वाघवस्ती, चिंचमाळा, ओमसाई नगर ते 1000 खोल्यांपर्यंतचा रिंग रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत। यामध्ये जे रस्ते साई संस्थांकडे आहेत त्यांचा पाठपुरावा नगरपंचायतीने करावा। ते रस्ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा। जे रस्ते नव्याने विकसित करणार आहात त्या रस्त्यांच्या लवकरात लवकर निविदा काढाव्यात। शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी उपलब्ध असून पाण्याची नळ जोडणी झालेली नाही, त्यामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावं लागते। काही नागरिकांकडे नळ जोडणी झालेली आहे पण त्यांना पाणीच येत नाही। याबाबत मुख्याधिकारी यांनी लक्ष घालावं। त्याचप्रमाणे शहरात बऱ्याच ठिकाणी पाण्याचे पाईपलाईन फुटलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज फुटले आहेत, त्यामुळे परिसरात त्या सांडपाण्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटते। त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे। अशा सांडपाण्याचे नियोजन पंचायतीने करावं। शिर्डी शहरात बऱ्याचशा भागातून मोठ्या प्रमाणात कचरा निघतो। या कचऱ्यात बहुतांशी प्लास्टिकचा कचराही मोठ्या प्रमाणात निघतो। हा नाशवंत नाही, त्यामुळे तो कुजत नाही। शिर्डी नगरपंचायतीने त्वरित प्लास्टिक बंदी घालावी। अशा प्रकारच्या समस्यांकडे नगरपंचायतीने लक्ष घालून या समस्यांचा निपटारा करावा। शिर्डी शहरातील विविध समस्यांचे निवेदन नगरपंचायतचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आलं। शिर्डी स्वच्छ सुंदर झाल्यास परप्रांतातून आणि परदेशातून येणाऱ्या साई भक्तांना वेगळा संदेश जाईल। समाधी शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने हे अत्यंत महत्त्वाचे आहे। या निवेदनावर उपनगराध्यक्ष निलेश कोते, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष अमित शेळके, गणेश गोंदकर, प्रकाश गोंदकर, नंदकुमार थोरात, विशाल भडांगे, अजय शेळके, रमेश बनकर, मिलिंद शेळके, स्वप्नील शिंदे, अभिजित थोरात, अभिषेक थोरात आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। राहता तालुक्यात अनेक छोट्या ग्रामपंचायतींनी तसेच राहता नगरपंचायतीने नाशवंत न होणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालून कचऱ्याची मोठी समस्या दूर केली आहे। या बंदीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मोठ्या प्रमाणात मदत होते। असा जनसामान्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या प्लास्टिकवर शिर्डी नगरपंचायतीने लवकरात लवकर ठराव करून बंदी घालावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच प्रशासनाच्या विरोधात जन आंदोलन उभं करणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष अमित शेळके यांनी दिला। आज आम्ही शिर्डी नगरपंचायतमध्ये माननीय उपनगराध्यक्ष निलेश दादा कोते यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यासाठी आलो होतो। या निवेदनामधले प्रामुख्याने विषय असे होते, शिर्डी नगरपंचायतीला जे नव्याने 22 कोटी रस्त्यांसाठी मंजूर झालेले निधी आहे त्या निधीचा लवकरात लवकर वापर कसा होईल आणि नागरिकांना जे रस्त्यांना आज सामोरे जायची पाळी येते खड्ड्याच्या रस्त्यांना, ते रस्ते कसे शिर्डीकर चांगल्या रस्त्याला लवकरात लवकर चांगले रस्ते शिर्डीकरांना भेटतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। दुसरा प्रामुख्याने विषय असा होता घाण कचरा। कचऱ्याचा विषय असा झालेला आहे की निव्वळ शहरातच अशी चर्चा आहे की निलेश मुकुंदराव कोते सोडून दुसरं व्यक्ती कुणी नाही कचऱ्यासाठी, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। निलेश कोतेंनी रोज कोणाला तरी फोन करायचा, बाबा तू काहीतरी कर, जागा दे आणि आमच्या कचऱ्याची व्यवस्था लावायची नगरपालिकेच्या, त्यासाठी निलेश कोतेंनी रोज कोणाला तरी फोन करायचा। प्रशासन त्याच्यात कुठल्या प्रकारची दखल घेत नाहीये। तरी कृपया प्रशासनाने तुमचं काम आहे, तुम्हाला या गोष्टीसाठी निधी मिळतोय किंवा पेमेंट मिळतंय तर तुम्ही कृपया हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा। आणि तिसरा विषय होता प्लास्टिक बंदी, जी गेल्या वर्षापूर्वीच आपण नगरपंचायतीने 2दा-3दा ठराव मंजूर करूनही झालेली आहे, पण कोणाच्या आशीर्वादाने ही प्लास्टिक बंदी उठत नाहीये हे आम्हाला काही कळाना। तर कृपया करून नगरपंचायतीने ही प्लास्टिक बंदी जर उठवली तर बहुतांश प्रकारचा जो कचरा आहे जो प्लास्टिकमधूनच निर्माण होतोय तो लवकरात लवकर बंद होईल। आणि ते जर बंद झालं तर कचऱ्याचं प्रमाण जे 2, 3, 4, 5 टन निघतंय त्यात जवळपास 2 ते 2.5 टन हा प्लास्टिकचाच कचरा आहे, तर तो बंद होईल। त्यांनी बंद जर झाला तर आपल्या जे कचरा कोंडीचा जो प्रश्न आहे त्याला पण खूप लवकर आपल्याला मार्गी लावता येईल। कारण ओला कचरा हा निष्काम करण्या त्याच्यापासून खत वगैरे करून आपल्याला ते करणं शक्य आहे, पण या बाकीच्या विषयांमधून प्लास्टिकमधून काही शक्य होणार नाही। तर कृपया ही नगरपंचायतीने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडणार आहे। आणि परत एकदा मी सीओ साहेबांचे आभार मानेन की त्यांनी आम्हाला वेळ देऊन आमचं म्हणणं ऐकलं व लवकरात लवकर आम्ही हे सर्व विषय मार्गी लावू असे आम्हाला आश्वासन दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार। आज राष्ट्रवादी काँग्रेस शिर्डी शहर यांच्या वतीनं प्रमुख सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं शिर्डी नगरपंचायतीचे
जे मुख्याधिकारी आहे त्यांना घेराव घालण्यात आला. शिर्डीतील अनेक समस्यांच्या विषयी त्यांना जाब विचारण्यात आला. त्यात प्रामुख्याने घनकचऱ्याचा विषय असेल, शिर्डीच्या आरोग्याचा विषय असेल, तसेच शिर्डी शहरातील अर्धवट कामं झालेली रस्ते, तसं प्लास्टिकची बंदी या प्रमुख विषयांवर आज शिर्डी नगरपंचायतीचे धैर्यशील जाधव साहेब यांना घेराव घालण्यात आला आणि त्यांना आमचे शिर्डी शहराचे उपनगराध्यक्ष आदरणीय निलेशदादा कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व समस्या विचारण्यात आल्या. त्यात साहेबांनी ह्या समस्या लवकरात लवकर सोडू असे आश्वासन दिलेले आहे. परंतु जर गेल्या 15 दिवसाच्या आत या समस्या सोडवण्यात आल्या नाही तर शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत. धन्यवाद. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस9 मीडिया, शिर्डी.